Namaskar, myself Shubhra Bandekar. I welcome you all to our YouTube channel Anandagan Goa. In this video, we will try to show you famous Jatrotsav of Bharadi Ai at Angnewadi, Sindhudurga, Maharashtra. त्यांच्या घरी प्रसाद हा इथे भेट देणाऱ्यांना भाविकांना इथे वाढला जातो. हे जे इथे जी मंडळी जेवत आहेत ना ते देवाचा प्रसाद सेवन करतायत. अंगणी आडनावाचा जो माणूस इथे राहतो त्याच्या प्रत्येकाच्या घरात आज देवाचा प्रसाद भाविकांना वाढला जातो. तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता हे माझं 4th हाऊस आहे, 4थं घर आहे, मी व्हिजिट करतोय. आणि तुम्ही बघू शकता की सगळ्यांना इथे प्रसादचं सर्व केलं जातं आहे. जे जे भाविक या भराडी देवीच्या मंदिराला व्हिजिट करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात त्यांच्यासाठी हा प्रसाद म्हणजे देवतुल्य आहे. तर इथे आपण अन्नछत्र जे चालू आहे ते पाहिलं. इथं बघितलं की लोक दुसऱ्या पंक्तीला बसायला उत्सुक आहेत. तर इथे आम्हाला म्हणजे ज्या आई म्हणू शकता, आम्ही बहीण म्हणू शकता, मावशी म्हणू शकता, ज्या आपलं अन्न इथे लोकांना वाढलं होतं त्या प्रिपेअर करणाऱ्या प्रॉपर माणसं आपल्याला भेटली. तर आपण त्यांच्याशी थोडंसं हितगुज करूया का? तर मॅडम आपलं नाव? माझं नाव सोनल कृष्ण अंगणे. सोनल कृष्ण अंगणे. आता जे तुमच्या घरात आम्ही जे अन्न जे म्हणजे प्रसाद जे जेवताय ते बघितलं ना, ते आता किती वर्षापासून हे चालू आहे? हो परंपरा ही पूर्वजांपासून चालू आहे. जवळजवळ 300 वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे, चिमाजी अप्पांपासूनचा. अच्छा. आणि पिढ्यानपिढ्या ही परंपरा आमची चालू आहे. ओके. जत्रेची. आता जे आज जे अन्नछत्र चालू झालं आहे ते मी किती वाजता चालू केलं तुम्ही अंदाजे? आमची ताटं पहिली 11-11:30 लागायची. होय. पण आता ती 10-10:30 पर्यंत लागतात. एकदा देवीचं ताट लागलं, घरातली एक सुवासिनी देवीचं ताट घेऊन जाणार मंदिरात. ओके. घरात बनवले. ते किती वाजता जाते? 10-10:30च्या दरम्यान. ओके. त्याच्यानंतर ती देवी समोर ठेवणार ते ताट. देवीचा प्रसाद आम्हाला देणार. ते ताट घरात आल्यावर नंतर मग इथे आम्ही जेवणाला सुरुवात करतो. ओके. आणि हे किती वाजेपर्यंत चालू असतो? जोपर्यंत शेवटचा भाविक येईल तोपर्यंत. मग त्याला पहाटे 4 वाजून दे, नाही तर 5 वाजून. बापरे बाप. म्हणजे तुमची चूल म्हणजे बंदच होत नाही आजच्या दिवशी. आज आणि उद्या पण असतो? आज आणि उद्या पण. इथे जो येणार तो त्या उपाशी नाही जाणार, संतुष्ट होऊन जाणार. ओके ओके ओके. तर यांच्यासोबतच इथे उभे आहेत त्या वहिनी, त्यांचं जर आपण ओळख करून घेऊया का? आपले नाव? प्रतीक्षा प्रफुल्ल खाणीगावकर. आणि मला एक सांगा, इथे आधी म्हणे ना प्रसाद असे म्हणजे उडवायचे वगैरे असे का मी ऐकलं तेव्हा म्हणे, पण तू का फक्त त्याच्यात बंदी आणली? ते मी तुम्हाला सांगते. ओके. पूर्वीची परंपरा होती ती, कारण लोकांनी तिच्याकडे नवस केलेला असायचा की मी पदर पसरून भिक्षा मागून तुझा प्रसाद ग्रहण करेन. ओके. पण जसं जत्रेचं स्वरूप वाढत गेलं तसं मग देवीच्या हुकमावरनं देवीने सांगितलं की गर्दी जास्त होतीये. मग ते गर्दी जास्त होणार, मग ते चेंगराचेंगरी नको, म्हणजे भाविकांना पण त्याचा त्रास नको, म्हणून तुम्ही माझी जी लेकरं आहेत आंगणे समाज त्यांच्या घरी जाऊन तुम्ही तो प्रसाद घ्या. तो लोकांनी नवस केलेला असतो की मी पदर पसरून भिक्षा मागून तुझा प्रसाद ग्रहण करेन. त्यासाठी ती ताटं उडवली, शीतं उडवली जायची देवीची. ओके. आणि ते लोक पदरात आपल्या आपल्या रुमालामध्ये वगैरे एकत्र करायचे. शीतासाठी पण लोक घोळक्याने अशी उभी राहायची, चेंगराचेंगरी व्हायची पण शक्यता असते. म्हणून देवीनेच सांगितलं की माझी लेकर आहे रांगणे समाज, त्यांच्या घरी जाऊन तुम्ही तो प्रसाद ग्रहण करा. ओके. तेव्हापासून मग घरी सुरू झालं? पूर्वीपासून घरी होतं. अच्छा. पण तो नवस त्याला कोणाला पूर्तता करायचीच असेल त्या नवसाची. ओके ओके. त्याने आंगणे समाजाच्या घरी जाऊन त्याची पूर्तता करू शकतो. ओके ओके. आता आलं लक्षात. आमची जत्रा सुरू होते मोठी दिवाळीपासून. मोठी दिवाळी म्हणजे देवदिवाळी. देवदिवाळीनंतर आमचं डाळप बसतं. मग त्यापासून आमच्या देवीचे धार्मिक विधी चालू असतात. आणि आता जे सुरुवात होते हे 1.5 दिवस आमच्या देवीचं जे तिला सजवतात, सोन्या चांदीने नटवतात, अलंकार घालतात, तिचं ते रूप बघण्यासाठी ते भाविक येतात. आणि 3ऱ्या दिवशी आमचा सार्वजनिक गोंधळ असतो देवळात. वाव. तो कधी असतो? परवा सोमवारी असणार. शनिवारी जर आमची जत्रा होती ना तर शनिवारी, आज शनिवार झाला, उद्या आमची मोड जत्रा असणार. मोड जत्रा म्हणजे काय, जे आंगणे समाज आहे तो आजचा दिवस आंगणे समाज हा येणाऱ्या भाविकांची सेवा करतो. ओके.
त्यांना संतुष्ट करण्याचं काम आजचा दिवस आंगणे समाजाचं असतं. ओके. देवीच्या कृपाछत्रा छायेखाली. आणि उद्याचा दिवस हा आंगणे समाज जाऊन देवीची ओटी भरणार, तिचं दर्शन घेणार. आणि तिसरा दिवस आमचा गोंधळ असतो सार्वजनिक. मिरजेचे गोंधळी येऊन आमच्या भराडी समोर गोंधळ साजरा करतात. वाव, तो पण मी कुठे कुठे बघितलं, बांद्याला वगैरे गोंधळ होतोय अंबाबाईच्या देवळात, तिथे मी बघितला गोंधळ. छान असतो प्रकार. बरं, मला आणि एक प्रश्न पडला आहे की आता मी ब्लॉगर म्हटल्यानंतर जिथे बघेन तिथे मी शूट करायचा प्रयत्न करतोय, फोटो काढतोय, पण मला मंदिराकडे तिकडे अडवलं गेलं. तू म्हणाले तू मोबाईल जरा आतमध्ये टाकतो. आमच्या देवीचे फोटो काढायला अलाउड नाहीये. तुम्हाला आमच्या कुठल्याही आंगणे समाजाच्या घरात देवीचा फोटो किंवा मूर्ती भेटणार नाही. का भेटणार नाही तर ही देवी प्रत्येकाच्या हृदयात स्नान करून आहे स्वतःचं. आणि प्रत्येक आंगणे समाज हा तिला देवी न म्हणता आई या शब्दाने उच्चारतो. तुम्ही कोणाच्याही घरी जा, कोणाच्याही मुखातून बोला, तिला आई भराडी म्हणून तो हाक मारतो. म्हणजे आमची लयराई आई जिथे गोव्यात आहे बघा ती. त्यामुळे आम्ही देवीपेक्षा तिला आईचं स्थान दिलंय प्रत्येक आंगणे समाजाने, आणि ती प्रत्येकाच्या हृदयात स्थान करू नये. त्यामुळे आमच्या देवीचे फोटो आणि काढायला परवानगी नाही. बरं, म्हणजे असं म्हणजे मला चढवलं असं काही नाही. तुम्हाला कोणालाच फोटो काढायचं आणि मनोभावे फोटो काढत नाहीत लोक असं म्हणा. मनोभावे म्हणजे आम्हाला स्वतःला पण परमिशन नाहीये, आंगणे समाजाला पण परमिशन नाहीये तिचा फोटो काढायची. अरे वा. तर सोनलताई, आम्हाला तुम्ही जी माहिती दिली ती मला वाटतं मला कुठल्याही पुस्तकात सुद्धा सापडली नसते. मी जर पुस्तकाचं शोधायला बसलो असतो तर नेटवर वगैरे, तर मी गोव्यावरून आलो आहे आणि ही माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे गोव्यातच नाही, पूर्ण गोव्यातच नाही तर अख्ख्या जगात पोचवतो. माझे सबस्क्रायबर जिथे जिथे असतील तिथे तिथे ही माहिती पोचवून भराडी आईचा आशीर्वाद त्यांना लाभेल अशी व्यवस्था करेन. आपले खूप खूप धन्यवाद. सर्वांना पण आई भराडीचा आशीर्वाद लाभो ही आई चरणी प्रार्थना. आई भराडी देवीचा. हा माझा मामा, ही माझी आई, ही माझी बहीण. भराडी आईचा आशीर्वाद आमच्यावर कायमचा राहू दे. तर फ्रेंड्स, मगाचपासून मी जत्रा फिरलो, देवीचं मुखदर्शन घेतलं आईचं. मी बाहेर जेवलो पण, ते पण मी बघितलं. पण सोनलच्या घरी आलो आणि त्यांची मी मुलाखत घेतली तर त्यांनी मला प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नको असं एक मला त्याने अडकवलं आहे. ते म्हणजे ऑफकोर्स देवीचा प्रसाद घेण्यासाठीच आलो आहे मी. तर मी त्याची आता वाट बघतो. तुम्ही गोव्यावरनं आई भराडीच्या उत्सवाला आला, त्यासाठी आम्ही हा आई भराडीला प्रसाद बनवतो. त्या प्रसादाचं सेवन करा. थँक्यू. झाला टेबल घ्या, टेबल आहे मागे. अशा बसा ना, अशी आपण म्हणतो ना नेक्स्ट जनरेशन मोबाईलमध्ये गुंतलं आहे, टी व्हीमध्ये गुंतलं आहे. तुम्ही बघू शकता नेक्स्ट जनरेशन हे पण ही जी आमची परंपरा जी आहे, त्याची पद्धत जी आहे सेवा करायची, त्याच्यात पण सामील होत आहे तिकडे. तुम्ही बघू शकताय, बरोबर ना? मी संतोष कृष्ण आंगणे. बरं झालं मोनिश तू आमच्या घरी आलास. आज आलास आणि आज या ठिकाणी या आंगणेवाडीची यात्रा आहे. आम्हाला फार आनंद वाटला तू घरी आलास. आधी त्या निमित्ताने का होईना तुझे पाय तरी आमच्या घराला लागले. असे बऱ्याच जणांचे जत्रेनिमित्त आमच्या घरी पाय लागतात, जसे की मित्र मैत्रिणी शेजारी, अशा बऱ्याच लोकांचे त्या निमित्ताने पाय लागतात. आणि त्या निमित्ताने आम्ही धन्य होतो की आमच्याकडनं इतक्या लोकांची सेवा होती. हेच पुण्य आम्ही मिळवतो आणि हाच आम्हाला अभिमान आहे की आम्ही या अंगणेवाडीमध्ये जन्माला आलो आहोत आणि हा वार्षिकोत्सव आम्ही साजरा करतो आहे. आता हा आमच्या भराडी देवीचा उत्सव असतो, वार्षिकोत्सव हा साधारण 1.5 दिवसाचा असतो. त्यानंतर त्या तिसऱ्या दिवशी म्हणजे जत्रेच्या तिसऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये देवीच्या मंदिरामध्ये गोंधळ असतो. हा गोंधळ झाल्याच्या नंतर चौथ्या दिवशी आमच्या गावामध्ये मांडावरती आमच्या विकास मंडळाचं, अंगणेवाडी नाट्य मंडळाचं, अंगणेवाडी ग्रामविकास मंडळाचं नाटक असतं. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की मी त्या नाट्य मंडळाचा एक भाग आहे. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की त्या नाटकामध्ये काम करताना जो आनंद मिळतो तो इतर
कुठेही कार्यक्रम करून मिळत नाही, हीच त्यामागची एक माझी प्रेरणा आहे. तू आज या ठिकाणी आलास मोनिश, तू आज माझ्याकडनं जे काय आज विचारून घेतलंस, एक सगळं माझ्या मनातलं होतं ते मी तुझ्याकडे बोलून दाखवलं. धन्यवाद.